झालं. पान नंबर 312, पान नंबर 312, पॉइंट नंबर 580, श्लोक नंबर 33. योगियों का ज्ञान समुद्र समाधि रूपी चंद्रमा से वृद्धि को प्राप्त. सत्समाधि शस्यलांछनोदया उल्लसत्यमलबोधवारिधिः योगिनानुसदृशं विभाव्यते यत्र मग्नमखिलं चराचरम्. सत्समाधिचंद्रोदय से जो ज्ञान सिंधु है उछल रहा. सकल चराचर जगत ज्ञान में अनुसमान भासित होता. जिन योगियों के निर्मल ज्ञान में चर अचर समस्त जगत परमाणु के समान ज्ञात होता है, ऐसा वह योगियों का ज्ञान रूपी समुद्र श्रेष्ठ समाधि रूप चंद्रमा के उदय से वृद्धि को प्राप्त होता है. भावार्थ: जिस प्रकार चंद्रमा के उदय से समुद्र वृद्धि को प्राप्त होता है, उसी प्रकार श्रेष्ठ समाधि से निर्मल ज्ञान की वृद्धि होती है. उस ज्ञान में समस्त जगत अत्यंत महान होने पर भी परमाणु के समान छोटा मालूम पड़ता है, अर्थात अनंत जगत भी उस ज्ञान में परमाणु के समान ही है. मग आता सांगितलं काय आहे, काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? हां 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 मग तेच मला आता विचारायचं सगळ्याला, आहे का नाही? कशी गंमत आहे का नाही? तर आता तिथं तेच तर गंमत आहे, हेच तर प्रश्न आहे. इथं पहिल्यांदा काय घडवलेलं आहे तर सांगितलं की ज्या योगींच्या निर्मल ज्ञानामध्ये हे 3 लोक परमाणु समान भासित होतो. कळलं का? 3 लोक काय आपण बघतोय का नाही, केवढा मोठा आहे. हळूहळू अजून बघताल तेव्हा कळेल तुम्हाला, जसं जसं ज्ञान वाढेल तसं कळेल. 3 लोक खूप मोठं आहे. मग हे जे 3 लोक आहे हे कशाप्रमाणे वाटतंय? परमाणु एवढं. असं का वाटायला लागलं? परमाणु एवढं. हां, म्हणजे त्या ज्ञानाच्या पुढं हे बाकीचं जे जग आहे हे कशाप्रमाणे वाटतंय? परमाणु एवढं आहे ना. म्हणजे काय उपमा दिली समजते का? कुठं 3 लोक, कुठं परमाणु. हो बरोबर आहे ना. त्यांच्या ज्ञानामध्ये असे एक नाही किती अनंत लोक झळकू शकतात केवळ ज्ञानामध्ये, आहे का? मग सांगायचा अभिप्राय की कुठं 3 लोक आहे, कुठं परमाणु आहे ना. तुलना काय केली समजते तुम्हाला? लक्षात येते का नाही की एवढी मोठी तुलना आहे, अनंत पटीने तुलना आहे ती. कळतंय का नाही? परमाणु केवढा आहे ना, 3 लोक केवढा, अनंत नाही, असंख्यात पटवलं, असंख्यातच होईल ना. परमाणु केवढ्यात राहतोय? आकाशाच्या असंख्याताव्या भागात राहतोय, ठीक आहे ना. आणि 3 लोक किती आहेत? 3 लोकांचे असंख्यात प्रदेश आहेत ना. त्यामुळे असंख्यात गुणा. मग सांगायचा अभिप्राय किती मोठं आहे ते परमाणु आणि 3 लोक. मग सांगितलं ज्ञानाची महिमा एवढी आहे की 3 लोक सुद्धा परमाणु समान भासित होतो. 3 लोक जाऊ द्या, आपल्याला काय अजून महिमा? उर्दू लोक भारी वाटतंय का नाही? उर्दू लोक आता ती चालू आहे आपलं, असं बघणार आहे अजून पुढं, भारी वाटते, आहे की नाही? सगळं संसारातल्या किती गोष्टी भारी वाटत आहेत. परदेशात फिरायला गेल्यानंतर काय उंच बिल्डिंग आहे, तुम्ही बिल्डिंग घेऊन बसला, इथे आचार्य म्हणतात 3 लोक किती उंच आहे? 3 लोक किती उंच आहे? 14 राजू उंच. असा 3 लोक सुद्धा परमाणुप्रमाणे झाला.
आपल्याला एक उंच बिल्डिंग बघितली, एक उंच स्टॅच्यू बघितला, उंचच्या उंच काय बघता अजून काय मला माहीत नाही, काय तुम्हीच जाताय आहे ना. तर असं ते एवढं मोठं रूप पाहिल्यानंतर मग वाटतं काय काय महान आहे, काय कलाकृती आहे. ताजमहल बघायला गेला आहे ना, काय सुंदर आहे ना. पण ते सगळं 3 लोक, ताजमहल नाही ह्याच्यापेक्षा कित्येक गोष्टी, सगळं 3 लोक कशाप्रमाणे झालेलं आहे, परमाणू. कोणापुढे ते महत्त्वाचं आहे, कोणापुढे. हां, विषय भोगापुढे नाही आहे. नाही तर म्हणा जाऊ द्या, परमाणुवत आहे, आमचे विषय भोग भारी. कळलं का. तर ज्ञानापुढे 3 लोक काय झालेलं आहे, परमाणूप्रमाणे आहे, इतकं तुच्छ अल्प आहे. मग पुढं सांगितलं काय आहे, ऐसा वह योगियों का ज्ञानरूपी समुद्र. कळलं का, ज्ञानरूपी समुद्र जो काय होतो आहे सांगितलं, श्रेष्ठ समाधिरूप चंद्रमा काय उदय से वृद्धि को प्राप्त होता है ना. समुद्र वाढतोय कशामुळे सांगितलं, समाधिरूपी चंद्रमेच्या उदयाने. चंद्राचा उदय होईल तसं तसं समुद्र वाढतोय. आता हे समजून घ्यायला पाहिजे काय. आता खरं मला सांगायचं होतं पण काय आहे ना, समुद्र वाढतो का नाही वाढत विचारतो तुम्हाला, वाढतो का नाही समुद्र, भरती ओहोटी होते आहे ना. मग भरती ओहोटी काय होते, भरती का होतं, कशामुळं होतं, मी कारण विचारतो. बरोबर आहे की, बरोबर आहे ना, बरोबर आहे. कशामुळं, पौर्णिमेला भरती आहे ना, आणि अमावस्येला ओहोटी. भरती म्हणजे पाणी वाढलं, पाण्याची लेवल वाढली आहे ना, आणि ओहोटी म्हणजे अमावस्येला पाणी कमी झालं. बरोबर का नाही, का होतं. नाही मग ते निमित्त कोणतं आहे. अवघड. नेट नाही तुम्हाला दाखवलं असतं, मी त्याचा व्हिडिओ पण बनवला ऑलरेडी, माहिती आहे का, तुम्ही बघितलंच नसणार. असं आहे. हां, चंद्राचं वय, बरं. तर बरं ठीक आहे, आता सांगा तुम्ही, होयच म्हणतोय. सांगतो परत आता नंतर ह्याच्या जैन भूगोलच्या क्लासच्या वेळेस सांगतो त्याचं कारण. म्हणजे बाकी सगळे पण येत आहेत ना, मला कुठं वेगळं सांगू. तर आत्ता एवढं सांगायचं का की निमित्ताच्या अपेक्षेने म्हणलेलं आहे की चंद्राचा जसा जसा उदय होतो, म्हणजे जसं तो चंद्र पौर्णिमेकडे जात जातो का नाही, तसं तसं काय होत जातं आहे, समुद्रामध्ये पाणी वाढत जातं आहे ना, म्हणजे भरती होत जाते. भरती समजतं आहे का नाही, पौर्णिमेला मग पूर्णच होतं आहे ना, पूर्ण भरती येते पौर्णिमेला. आणि अमावस्येला काय होते, पूर्ण ओहोटी होते, म्हणजे पूर्ण पाणी मागं गेलेलं असतं ना. हे होतंय का आपण परत बघू. खरं मग दाखवायचं होतं पण काय नेटच काय झालं आहे. काल होतं का नाही आहे, दाखवतं की बंद आहे. काय कुठं बंद पडलं कोण असतं आजच. हां ठीक आहे, असू द्या, आता तोंडाने सांगतोच की शेवटी. पण व्हिडिओ दाखवायचा आहे पण नेट बंद आहे. काल होता चालू पण काल झालंच नाही आपलं, नाही तर हे सगळं प्रकरण कालच घ्यायचं होतं. काल मी काढून पण ठेवला होता, व्हिडिओ तयार करून ठेवला नाही. ठीक आहे, जशी योग्यता असेल तसं. चला पुढं. तर मग काय सांगितलं, आलं लक्षात, चंद्राचं निमित्तात, ते निमित्तच आहे, चंद्र करत नाही भरती ओहोटी. परंतु तिथं होण्याचं कारण वेगळं आहे, आचार्यांनी सांगितलेलं आहे ना. ते सांगून टाकतो, कुठं परत वेळ घालून बसतो. हां काय नाही, खाली पाताळ आहेत ना, लवण समुद्राचे पाताळ, हां ते अभ्यास करा, त्याच्यामुळे भरती ओहोटी होते. आता एवढंच आहे. पाताळ माहिती का, लवण समुद्राचे पाताळ खाली आहेत माहिती का नाही. लवण समुद्र माहिती आहे का नाही, लवण समुद्र माहिती आहे का नाही. असं करू नका. जम्बूद्वीपानंतरचं लवण समुद्र नाही का,
मग त्याच्या खाली काय आहे, पाताळ आहे, त्याचा शेप वगैरे सगळा आकार आहे. त्याचे 1-2 व्हिडिओ आहेत ऑलरेडी यूट्यूबवर आहे ना, तर ते आपण पाहून घ्या. इथं दाखवले असते पण आता नाही नीट. तर कळलं, मी लिंक टाकतो. हां, लिंक टाकतो की ग्रुपवर बघा. तर त्या व्हिडिओ पहिले कळून जाईल लगेच, नाहीतर मग उद्या दाखवतो. हां, तर ती जे पाताळ आहेत ना, पाताळ, त्या पाताळामध्ये वायूची वृद्धी है ना झाली की काय होत आहे, वायू वाढला हां की वर पाणी सगळं वर होत जात आहे. आणि वायूची काय झाली, काय कमी झालं का नाही, त्या पाताळामधला जो वायू आहे की नाही, वायू तो खाली गेला. हां, कमी झाला, खाली दाबला गेला की पाणी सगळं खाली येते. एवढं कळलं ना आता, बस एवढं कळलं बस झालं मला. पण ते ॲक्च्युली पाताळामध्ये 3 भाग आहेत आहे ना. वरचा भाग वायूचा आहे, मधला भाग जलवायू आणि खालचा भाग नुसतं जल असं आहे. मी तोंडाला कितीही सांगितलं तरी ते विजन बघितलं लगेच कळेल. तुम्ही व्हिडिओ बघा, लगेच कळून जाईल तुम्हाला कशामुळे भरती ओहोटी येते. आचार्यांनी सांगितलं त्याचं कारण. हां, आहे की यूट्यूबवर आहे. तर नाही ते गेले, तुटलेच, वायर तुटले असं, ठीक आहे. तर मग काय आहे, अशा प्रकारे त्या भरती ओहोटीमुळं काय होतं आहे, नाही पाताळामध्ये असलेल्या वायूमुळे भरती आणि ओहोटी येते. पण पाताळ कोणाला दिसतंय, पाताळ कोणाला दिसत नाही. जगाला काय दिसतंय, चंद्र. त्यामुळे जगामध्ये हे प्रसिद्ध आहे की जसा जसा चंद्राचा उदय होईल, म्हणजे जसा जसा शुक्ल पक्षाकडे जाईल आणि तो पूर्ण काय होईल, पौर्णिमा होतोय, तेव्हा होतंय काय, समुद्राचं पाणी वाढतंय. असं जगामध्ये हेच प्रसिद्ध आहे. पण हे आहे काय, निमित्त आहे. निमित्त म्हणजे इकडं हे होतंय कारण वेगळं, पण दिसतंय काय, चंद्रामुळे. आणि आपण तसं म्हणतोय पण ना, चंद्रोदयामुळेच तसं बोलतोय का नाही. पौर्णिमेला काय होतंय, आहे का नाही, भरती येते. आणि अमावस्येला ओहोटी येते. ज्वार भाटा त्याला म्हणतात हिंदीमध्ये, माहीत असावं. नाही तर व्हिडिओ बघताना मला भरती ओहोटी शब्दच नाही. हिंदीमध्ये त्याला ज्वार आणि भाटा असा शब्द आहे. हां, बघा का तुम्ही व्हिडिओमधून. तर असं द्या, सांगायचा मला अभिप्राय एवढाच, ज्वार आणि भाटा. तर मग सांगायचा अभिप्राय भरती ओहोटी जी आहे, मग ती चंद्राकडे बघूनच म्हणतो ना आपण. चंद्राकडे बघून म्हणलं का नाही, समुद्राचं पाणी काय वाढलं, शुक्ल पक्षात पाणी वाढत जातं आहे, कृष्ण पक्षामध्ये पाणी काय होतं आहे, कमी होतं आहे. आणि हेच जगाला दिसतंय. त्यामुळं जग म्हणतंय काय, चंद्रोदयामुळे समुद्राचं पाणी वाढतं. ही उपमा दिली, कळलं का. नाही, तिथं उदाहरण दिलं, उपमा कशी दिली, चंद्रामुळं समुद्राचं पाणी वाढतं. नाही ना, मग समुद्र कोण आहे, ज्ञान समुद्र. त्यामध्ये साधूंची समाधी रूपी चंद्रमा, समाधी समजते, समाधी. हां, त्या समाधी रूपी चंद्रमेमुळे ज्ञानरूपी समुद्राचं पाणी वाढतंयच म्हणले, वाढतंय, एंड होत नाही. अशी उपमा समजते ना. हां, इथं तुलना हे केलेली आहे त्याला, आहे ना. म्हणून हां 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 बरोबर, रत्नात्रय भावार्थ वास्तव में अजून एकदा कळेल. हां, तुमचं हे, जिस प्रकार चंद्रमा के उदय से समुद्र वृद्धि को प्राप्त होता है, हे तर कळलं का नाही उदाहरण. उसी प्रकार श्रेष्ठ समाधि से निर्मल ज्ञान की वृद्धि होती है का. श्रेष्ठ समाधी म्हणजे संलेखना नाही, इथं समाधी म्हणजे काय घ्यायचं आहे, तप करणं, रत्नत्रय आहे, स्वतःमध्ये स्थिर राहणं. त्यामुळं काय होते, निर्मल ज्ञानाची काय होते, वृद्धि होत जाते. उस ज्ञान में समस्त जगत अत्यंत महान होने पर भी परमाणु के समान छोटा मालूम पड़ता है. अर्थात अनंत जगत भी उस ज्ञान में परमाणु के समान ही है. कळ आणि लक्षात आहे ना. अशा प्रकारे सांगितलं आहे, अनंत जग जे आहे ते परमाणु समान वाटतं.
कळलं. मग हे योगींच्या ज्ञानाची चर्चा झाली, केवळ ज्ञानाची तर चर्चा अजून इथं झाली ती. योगींचं जे ज्ञान आहे आणि ऑब्वियसली जसं जसं स्वतःमध्ये स्थिर राहील, समाधीस्थ होणार म्हणजे काय, सम आधी सम, हां बरोबर, तसं तसं होणार. किंवा आधी म्हणजे कडे, हा ना, समता स्वभावाकडे जेवढं जेवढं ते वाहत जाणार तसं तसं काय होते, ज्ञानाची वृद्धी होती का नाही. ज्ञान जाण्याला बाहेर कुठं जात नाही, ज्ञानामध्ये सगळं येत जात आहे. जसं जसं तुमच्या स्वानुभूतीची विशुद्धी होत जाते तसं तसं ज्ञान काय होतं आहे, स्वच्छ होत जातं आहे. मी हे सगळे ॲटोमॅटिक ज्ञानात येतात. तसं तसं अवधी ज्ञान असेल नाही ना, देशावधी सर्वावधी परमावधी उत्कृष्ट होत जाते का नाही. मनपरिज्ञान झालं नाही का नाही, रुजुमती विपुलमती कशामुळे होत जाते, है ना, कशामुळे, हां. मग ज्ञानाची निर्मलता कशामुळे होते, जेवढं जेवढे समाधीस्थ होत आहेत तसंच समता भाव, बरोबर. तर जेवढं जेवढं समाधीस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थिर राहत आहे तसं तसं ज्ञानाची वृद्धी होते. म्हणून उपमा दिली, समाधी म्हणजे चंद्रमा काय का नाही, आणि ज्ञान म्हणजे समुद्र. आणि हे वाढतंय है ना, ज्याप्रमाणे चंद्रोदयामुळे काय होतं आहे, समुद्र वाढतो, त्याप्रमाणे समाधीमुळे ज्ञान वाढत जातं, संपत नाही. आणि अशा त्या ज्ञानामध्ये अख्खं 3 लोक कशाप्रमाणे भासित होत आहे, एक परमाणूप्रमाणे भासित होत. बघा एवढा ह्या श्लोकामध्ये अर्थ लपलेला. किती वेळ गेला, नाही का, 20 मिनटं गेले सांगायला. असं आहे, आपण नुसतं वाचून करतो, हां चला चला चला, पण प्रत्येक श्लोकामध्ये लपलेला भाव बघत नाही. कळलं का, जरा विचार करत जावा. असं काय म्हणतात, डोळे झाकून हो बरोबर बरोबर असं नका करू. स्वाध्याय करताना काय म्हणतात, अंधश्रद्धारूप स्वाध्याय नको आहे. अंधश्रद्धा समजते ना, आहे ना, नुसतं आपलं डोळे झाकून नुसतं आपल्याला ऐकलं हो बरोबर आहे. थोडं विचार करा, थोडं मनात प्रश्न येऊ द्या, असं का लिहिलं, असं काय सांगायचं आहे. जसं कालचं पण आपण घटत होतं का नाही, मन वचन कायाची प्रवृत्ती आहे का, तशाप्रमाणे थोडं तिथं विचार करा की असं काय आहे, त्या पाठीमागं काय आहे. मला पण काय माहीत नव्हतं, पण मी पण हे सगळं चिंतन केलं ना वाचल्यानंतर, कळतंय का. तसं आपल्याला काय पाहिजे, स्वाध्यायामधून नुसतं वाचायचं, त्यात काय अर्थ लपलेला आहे ना, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तेवढी आपली बुद्धी नाही आहे, पण चिंतन केलं तर होईल ना. काय म्हणतोय, जर नुसतं तत्वार सूत्र वाचलं तर कळतंय का, काय कळतंय, त्या तत्वार सूत्रामध्ये किती लपलेलं आहे हे कळतंय का. सगळ्यात छोटं सूत्र कुठलं सांगा बरं, तत्वार सूत्रातलं सगळ्यात छोटं सूत्र कुठलं. थांबा की थांबा की थांबा की, इकडे तुम्ही आहेत की झाले की आता, कळलं की आता. नाणो हो, एवढा इतका अल्प सूत्र, पण काय त्याचा अर्थ सांगा बरं. नाणो हो म्हणजे काय, न अणू एवढं माहिती आहे, अणू नाही काय, आता काय आठवत नाही. हां, अणु बहुप्रदेशी नाही आहे का नाही, असा त्यामध्ये आहे अर्थ. न अणो हो, समज, न अणो हो, असं खूप आहे. म्हणजे तिथं काय लपलेलं आहे असं कळत नाही. सम्यक दर्शन ज्ञान चारित आता हॅलो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग, हे सूत्र आहे का नाही. मग सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी हे काय झालं, बहुवचन आहे का नाही. मोक्ष मार्ग काय आहे, एक वचन आहे का नाही. संस्कृतमधलं असं चालत नसतं आहे का नाही, लक्षात येते का नाही. आता काय आपलं उदाहरण कुठलं द्यायचं, क्रियापद जे आहे किंवा हे ते कसं पाहिजे, बहुवचनात्मक पाहिजे ना. ते सर्व लोक जातो
असं म्हणलं तर चालतंय का? ते सर्व लोक आले का नाही बहुवचन, मग क्रियापद काय पाहिजे? जातात पाहिजे का नाही? आम्ही काय म्हणलो? जातो. काय लक्षात येते का नाही? ऐकायला कसं ऑड वाटते का नाही? मग तसं आता तुम्हाला नुसतं ते सूत्र ऐकून हां बरोबर वाटते, पण ज्यांना संस्कृतचं व्याकरण आहे ते म्हणा काय चुकलंय राव. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग हा करायला पाहिजे होतं. मोक्ष मार्ग हा काय केलं है ना? लक्षात येते का? हां मग तिथं त्याचा भाव सांगितला की तो मोक्ष तीन भरेही असलं तरी सुद्धा मार्ग. पण हे कळलं कशामुळं? तर तिथं आचार्यांनी लिहिलं ना पुढं सर्वार सिद्धी, राजवार्तिक, श्लोक वार्तिक ह्या ग्रंथांमध्ये त्या सूत्रामध्ये रपलेलं रहस्य सांगितलं. कळते का? नाहीतर आपल्यासारखं जर नुसतं तत्वार सूत्र हातात मिळालं असतं काय केलं असतं सांगा बरं? काय केलं असतं? हां चला सम्यक दर्शन याच्या मोक्ष मार्ग, चला 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 पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे झालं नाही का? त्यात काय भाव लपलाय है ना? हे काढणं खूप गरजेचं आहे. अल्प शब्दांमध्ये भरपूर भाव असतो. आपण नुसतं तोंडानं म्हणतोय. आता तुम्हाला त्या पुढचं सांगतो. आपण काय म्हणतो? द्वादशांग जिनवाणी माता की. हां मग काय जिनवाणी माता कितीची आहे? द्वादशांग रूप आहे. 12 अंग रूप आहे का नाही? मग प्रत्येक अंगाचे पद आहेत तुम्हाला माहिती आहे का? पद पद समजते? आता हे पद आहे का नाही? हे एक पद झालं का नाही? श्लोक एक पद असे किती असतात त्याचे सांगितले? किंवा दोन्ही अर्थ नुसतं एक शब्द आहे तो पण त्याला पण पद म्हणतात, किंवा नुसतं त्या श्लोकातला फर्स्ट लाईन त्याला पण पद म्हणतात. मी म्हणतो चला ठीक आहे, त्यातून सुद्धा प्रत्येक अंगाची पदं आहेत. माहिती आहे का तुम्हाला? विचारतोय तुम्हाला, माहिती आहे का नाही? होय तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. बरं ठीक आहे. म्हणून होय म्हणत नाही काय? बरं ठीक आहे. 12 अंग आहेत ना. आता ते आपलं जीव काढा अर्धवट झाला ना, नाहीतर त्यात आलं असतं ज्ञानमार्गाने ते येणार होतं सगळं है ना. ठीक आहे, उद्याच्याला दाखवतो है ना. 12 अंगाचे काय आहेत? पद आहेत है ना. पहलो आचारांग बखानो काय? हां पद अष्टादश सहसपमा. कळतंय का? किती पद? किती? अष्टादश म्हणजे है ना. अष्टादश तर म्हणजे अष्ट आणि दश 18 झाले. अष्टादश आणि सहस परत 1000. कळलं का? एवढे काय आहेत? पद आहेत. कोणाचे? पहिले आचारांगचे. पहलो आचारांग बघा. दुजो हां त्या पुढचं काय गेलं ते बी पाठ नाही. तर म्हणजे ही त्याची पदं तिथं सांगितलेली आहेत. त्या जे आपण सरस्वती पूजन करतो का नाही, त्याच्या जयमालेमध्ये प्रत्येकाची पदं सांगितली. मग तेवढ्या पदरूपच ते आचारांग, सूत्रकृतांग वगैरे 12 अंग आहेत. मग प्रश्न पडतो, एवढेच पद आहेत होय, मग किती संपायला किती वेळ लागतो? आपण म्हणतो द्वादशांगाचे पाठी होते. पाठी होते म्हणजे काय? 11 अंगाचे पाठी, 12 अंगाचे पाठी जे म्हणतात का नाही है ना. पाठी होते म्हणजे काय? ही जी पद आहेत का नाही, त्या पदांचं सगळं स्मरण होतं, पण ते जे आहे ते खूप थोडं आहे. कळतंय का मला सांगायचा अभिप्राय? नाही 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 तसं नाही. तसं आता तसं सांगितलं का नाही, नाणो हो सूत्र एवढं आहे, पण लपला किती त्यामध्ये? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. सूत्र केवढं आहे? छोटंसं आहे, पण लिहिलंय किती आचार्यांनी? पहिल्या सूत्रावर जर तुम्ही श्लोक वार्तिक वाचला तर किती आहे? श्लोक वार्तिकची किती पुस्तकं आहेत सांगा बरं पहिल्या सूत्रावर? कायच माहीत नाही. असं आहे पुस्तक आहे का श्लोक वार्तिक?
जावा मग बघून या तेवढं. उद्याच्याला सांगा काय विचारायचं नाही, उघडून काढायचं. म्हणून आमच्याकडे पुस्तकच नाही. मोबाईल आहे का नाही, PDF डाउनलोड करता येते का नाही, बघा. ज्याला बघायचं नाही ते कारण हुडकणार नाही. तत्वसूत्राचं पहिलं सूत्र आहे ना, त्याच्यावर श्लोकवार्तिकचे किती पुस्तक आहेत सांगा फक्त. म्हणजे सांगायचं अभिप्राय लिहिलंय एक सूत्र, विस्तार किती आहे. सूत्र एकच आहे पण विस्तार केवढा मोठा आहे काय नाही आपल्याला कळत. मग ते लपलंय ना त्यामध्ये भाव. काय म्हणतो समजलं का नाही. हा ना, असू दे. श्लोक वार्तिकमध्ये बाकीच्या सगळ्या चर्चा आहेत न्यायाच्या अपेक्षेने वगैरे. राजवार्तिक बघू शकता, सर्वात सिद्धी बघू शकता, अजून शॉर्ट सोपं म्हणजे. मग सांगायचा मला उद्देश काय आहे की तिथं खूप भाव लपलेला आहे. आपण सहज म्हणून सांगतो तिथं तत्वसूत्रातलं ते जे काय म्हणतो सत्संख्या, काय पुढं सांगा बरं. सत्संख्या क्षेत्र स्पर्शन कालांतर भावाल्प बहुत वैश्च. अहो तुम्ही एवढं म्हणला, पण हे अधिकार आहेत माहिती आहे का तुम्हाला, त्यात काय लपलेलं असते है ना. अख्खा षटखंडागम त्यात बसलाय, म्हणजे त्या अधिकारातच घेतलाय का नाही. म्हणजे मला अभिप्राय सांगायचा उद्देश काय आहे की तसं द्वादशांगाची पदं खूप छोटी आहे त्या मानानं, पण त्याच्यामध्ये लपलेलं जे आहे ते किती आहे, खूप आहे. छोटी म्हणजे इतकी पण छोटी नाही आहेत पण आहे. मग कोणी जर असं तर म्हणलं असतं की अरे ते द्वादशांगाची पट आम्ही बी पाठ करू, तसं नाही आहे. त्यात काय भाव लपलेला आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि ते नुसतं भाव समजून काय कळलं की आता तुम्हाला हा श्लोक कळला की, पण हा श्लोक कळून जर तुम्ही सुद्धा त्या साधूंसारखं समाधीस्थ राहण्याचा प्रयत्न करणार तर काय होणार आहे, ह्या श्लोक समजून फायदा होणार. नाही तर काय झालं, काय झालं चाललंय आपलं है का. आलं लक्षात. म्हणजे त्यात लपलेला भाव पण ग्रहण करायचा आहे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. हां असं. तर अशा प्रकारे ही सगळी चर्चा इथं झाली. ठीक आहे ना. जे उशिरा आले होते त्यांनी बघून घ्या काय भरती ओटी का होते आहे का नाही. आता मी परत सांगत बसत नाही, वेळ जाईल. 9 वाजले फक्त 15 मिनिटात आपल्याला. चला काय